हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान। विधान भवनात मतदानासाठी उपस्थित रहा। सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना बजावला एफी। मिलिंद नार्वेकरांना विजयासाठी काँग्रेसच्या मतांची आवश्यकता। ठाकरे गटाचे नेते काँग्रेस नेत्यांच्या बैठकीसाठी दाखल। मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी ठाकरे गटाची फिल्डिंग। विधानसभेला सगळ्यांना पाडा। मराठ्यांवर अन्याय करणारा बीडमधील एकही नेता निवडून यायला नको। एक वेळ आपल्याला विचारांचा ओबीसी निवडून आला तरी चालेल। शांतता रॅलीतून जरांगेंचं आवाहन। मराठा नेत्यांना सांगा आरक्षण द्या, नाहीतर गावात येऊ नका। जरांगेंचा इशारा। 70 वर्ष आम्ही मोठं केलं, आमच्यासाठी कधी काम करणार? जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल। महायुती आणि महाविकास आघाडी एकसारखेच, केवळ कृतीचंच बघतात। जरांगेंची टीका। महाविकास आघाडीवाले लपून का बसले? विरोधक आले नाही म्हणून सरकार आरक्षण देणार नाही का? सर्वपक्ष बैठकीवरूनही जरांगेंचा निशाणा। सगळे सोयऱ्यांबाबत एकमत झालं, पण महाजन आणि भुजबळ म्हणाले सगळे सोयरे टिकणार नाही। गिरीश महाजन जिथे जातात तिथं आंदोलन फोडून संपवतात। जरांगेंचा जोरदार हल्लाबोल। शिंदे समितीकडून हैदराबादमध्ये जुन्या नोंदींसह 1881 आणि 1901 मधील जनगणनेची पाहणी। 39% कुणबी समाज मराठवाड्यामध्ये असल्याची नोंद मिळाल्याची प्राथमिक माहिती। विधानसभेला महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येतील। राज्याचे चित्र बदलायचं असल्यानं अनेक जण सोबत येत आहेत। शरद पवारांचं वक्तव्य। विधानसभेच्या जागा वाटपातही भाजप मोठा वाटा घेणार। 160 पेक्षा अधिक जागांवर लढावं, राज्यातल्या नेत्यांची केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी। सूत्रांची माहिती। भाजपला 120 ते 130 जागांवर समाधान मानावं लागेल। उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। विधान परिषदेत अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार। सूत्रांची माहिती। अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज। अजितदादांना 2 अपक्षांचा आधीच पाठिंबा। आमचे 3 ते 4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती, त्यांचे कान टोचणार। आमच्या उमेदवाराला दगाफटका बसू नये याची काळजी घेऊ। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। दिशा जालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध तपासा। 8 आणि 13 जूनला आदित्य ठाकरे कुठे होते? नितेश राणेंचा सवाल। पोलिसात जबाब देणार असल्याची ही माहिती। आम्हाला पैसे नको, न्याय पाहिजे। आरोपी मिहीर शहाला फाशीची शिक्षा द्या। बरडी हिट अँड रन प्रकरणातील मृत कावेरी नाखवांच्या पतीची मागणी। रवींद्र धंगेकरांनी घेतली नाखवा कुटुंबियांची भेट। बरडी अपघातामधील आरोपी मिहीर शहासह मित्रांनी व्हिस्कीचे 12 पेक रिझवले। अपघाताच्या 4 तास आधी पार्टी। 25 वर्ष पूर्ण नसतानाही दारू दिल्यांना बारबार तोडक कारवाई। बेकायदेशीरपणे गाडीवर लाल दिवा लावणं भोवलं। पुणे पोलिसांकडून प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरांना 21,000चा दंड। तर कारवाईबाबत बोलण्यास पूजा खेडकरांनी टाळलं। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे व्हॉट्सअप चॅट समोर। पोस्टिंग आधीच पूजा खेडकरांची कार, केबिन आणि निवासस्थानाची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या अहवालात व्हॉट्सअप चॅटचा समावेश। पूजा खेडकरकडे 17 कोटींची संपत्ती। आईवडिलांकडे ही बेहिशेबी मालमत्ता। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप, तर पूजा खेडकरने आरक्षणाचा गैरफायदा घेतला। आनंद दवेंची टीका। लंडनमधील वाघनकं शिवरायांनी वापरल्याचा कुणाचा दावा नाही। शिवप्रेमींनी मागणी केल्यावर आपण वाघनकं इकडे आणण्याचा प्रयत्न केला। मुनगंटीवारांचं विधान। सुधीर मुनगंटीवार सभागृहात खोटं बोलले। वाघनकांवरील मुनगंटीवारांचं उत्तर दिशाभूल करणारं, कोणतेही पुरावे न देता माहिती। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका। मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारासह 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। संत तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूरच्या सराटीत मुक्काम। उद्या तुकोबांच्या पादुकांचं शाही निरास नदीमध्ये स्नान होईल। तर ज्ञानोबांची पालखी सोलापुरात दाखल। माजी अग्निवीरांना CISF, BSF या निमलष्करी दलाच्या नोकरीत 10% आरक्षण देणार। योजनेत सैनिकांवर कोणताही अन्याय होणार नाही। गृह मंत्रालयाकडून स्पष्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।